नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर दाभोलकर असतील आणि कॉम्रेड पानसरे असतील यांच्या हत्येच्या तपासावर. आज उच्च न्यायालयानं काही नाराजी व्यक्त केलेली आहे. तपासाची गती आणि दिशा या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आणि अर्थातच या तपासाच्या अवतीभोवती ज्या घटना घडत आहेत त्या घटनांच्या बाबत सुद्धा काही आज ताशेरे न्यायालयानं ओढलेले आहेत. नेमकं काय घडतंय ते आपण तपासणार आहोत, बघणार आहोत आणि समजून घेणार आहोत. आपण काही या निमित्तानं प्रश्न उपस्थित करतोय. पानसरे हत्या प्रकरण हे सीबीआयकडे सोपवलं तर एकत्रित तपासाला गती येईल का? म्हणजे कलबुर्गी असतील डॉक्टर दाभोलकर असतील आणि पानसरे असतील यातलं साम्यस्थळं जी आहेत या सगळ्या एकूण हत्यांच्या मध्ये, त्या निमित्तानं जर का तपास एकाच तपास यंत्रणेकडे गेला तर त्या तपासाला गती येईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारतोय. साक्षीदारानं माध्यमांकडे मांडलेली बाजू खटल्याला कमकुवत करत आहे का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तज्ज्ञांकडनं समजून घेणार आहोत. आणि दाभोलकर पानसरे हत्या प्रकरणात तपास यंत्रणांवर दाखवला जाणारा अविश्वास हा योग्य आहे का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. कारण सनातन असेल किंवा अगदी या हत्या झालेल्यांच्या जवळचे नातेवाईक असतील, यांनी वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या एकूण प्रगतीवरती कुठे ना कुठे काही ना काही आक्षेप घेतलेले आहेत. अलीकडे सीबीआयवरती आक्षेप सनातननी घेतलेला आहे आणि दुसरीकडे याच प्रकरणामध्ये पानसरे कुटुंबियांनी सुद्धा ही गती जी आहे ती अतिशय धीम्या गतीनं हा सगळा तपास चालला असं म्हटलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत अविनाश पाटील, महाराष्ट्राच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष आहेत. आपल्यासोबत ॲडव्होकेट संजीव पुनळेकर आहेत, सनातन चे वकील आणि प्रवक्ते. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट व्ही पी पाटील, जे निवृत्त न्यायाधीश आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत पुण्याहून, जे कायदेतज्ञ आहेत. या सगळ्यांचं स्वागत या चर्चेमध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर ॲडव्होकेट संजीव पुनळेकर तुम्हालाच विचारतोय. त्याचं कारण हेच आहे की गेले काही काळ ही सगळी चर्चा चालू आहे. या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा गेल्या वेळेला सीबीआयवरती ठपका ठेवला होता. एवढा ठपका नाही तर एका अधिकाऱ्यावरती आरोप त्याच्यामध्ये लावलेले होते. या तपास यंत्रणांच्या वरती सातत्यानं ज्यावेळेला असे आरोप लावले जातात त्यावेळेला तुम्हाला असं वाटत नाही की तपास भरकटला जातो किंवा दिशा त्या तपासाची भरकटली जाते आणि त्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत? याच्यामध्ये मला एक सांगितलं पाहिजे की आरोपाची सुरुवात कुठून होते. आता सर्वसाधारणपणे काय होतं की माध्यमं आपली बाजू मांडत असतात आणि त्यांचं काम आहे. आणि व्यक्तिशः आणि इव्हन संघटनेच्या दृष्टीने मी या मताचा आहे की मुक्त चर्चा व्हायला पाहिजे आणि कोणालाही काही बोलायचं, जोपर्यंत तो कायदा तोडत नाही तोपर्यंत त्याला स्वातंत्र्य असायला पाहिजे, माझं मत आहे. होतं काय की वरिष्ठ अधिकारी ज्यावेळेला नाव लपवण्याच्या अटीवर काही गोष्टी सांगतात तेव्हा त्या बेधडकपणे छापल्या जातात आणि त्यावर कोणाची जबाबदारी नसते आणि एखाद्या व्यक्तीला खटला घालणं कठीण होऊन बसतं. आता तुम्हाला उदाहरण देतो की आता त्यांनी बऱ्याच बातम्या दिल्या, मी फार तपशिलात जात नाही, पण ते म्हणे दावडेंकडे एक लॅपटॉप सापडलेला नाही, त्यांची मोटरसायकल वापरली, ती वापरलेली नाही. त्यानंतर त्यांनी सांगितलं, कालच एक बातमी एका दैनिकात आली की सीबीआयच्या हवाल्याने आली की रामनाथीच्या सनातन आश्रमावर धाड पडली आणि संयुक्तरित्या धाड जवळपास 4 तास चालू होती. तर काही अशी धाड पडलेली नाहीये. अशा प्रकारच्या ज्यावेळेला बातम्या येतात किंवा पुण्याचे आमचे 2 युवक होते ते त्याच्यामध्ये सामील आहेत आणि त्यांची नार्को होणार आहे, तर सारंग अकोलकरने गोळी झाडली होती, अशा सगळ्या बातम्या जेव्हा अधिकाऱ्यांचा हवाला देऊन दिल्या जातात तेव्हा पंचायत होते. दुसऱ्या साक्षीदाराबद्दल म्हणाल तर साक्षीदाराबद्दल कोणाला काही फारसं पडलेलं नाहीये, कुणी आरोप करू नयेत. पण होतं काय की 2 उदाहरणं तुम्हाला मी देईन. ज्यावेळेला एखादा साक्षीदार नाव लपवण्याच्या अटीवर पाठमोरा होऊन किंवा बुरखा घेऊन एखादी मुलाखत देतो आणि बेधडक विधानं करत जातो तर तो बाजू मांडत असतो. अशा वेळेला त्या साक्षीदारात संरक्षणाला तो पात्र नसतो, कारण त्याने स्वतःचं कव्हर त्याने उघडलेलं असतं. किंवा काही प्रकरणात असं होतं की आता माझंच एक उदाहरण देईन की आम्ही एका प्रकरणामध्ये पत्र लिहिलं की एक बाल साक्षीदार आहे, त्याला प्रोटेक्शन द्या, अतिशय कॉन्फिडेन्शियल पत्र लिहिलं आणि ते पत्र मी शपथेवर सांगायला तयार आहे की कोणाला दाखवलं नाही. स्टेट पोलीस स्टेशनला आम्ही ते पोस्ट केलं, स्पीड पोस्ट ईडीने पाठवलं, ते पत्र फुटलं, माध्यमांनी ते फोडलं. त्यानंतर आमची मागणी होती, माझ्या विरुद्ध मागणी झाली, आमची मागणी होती की ते पत्र कोणी फोडलं ते शोधा, आम्ही स्वतः नार्कोला तयार आहे, पोलीस अधिकाऱ्यांची करा, पत्रकाराचीही करा, आणि जो दोषी असेल त्याला माझ्या तोंडून शब्द केला, दोषी असेल त्याला फाशी व्हायला पाहिजे. लगेच आरोपाला तुम्ही पहा हिंसक बोलताय. माझं म्हणणं असं की जबाबदारी सर्वांची आहे आणि ही जबाबदारी होत नसेल. दुसरं असं की जेव्हा सीबीआयचे अधिकारी बिनठोक लोकांना काही सांगतात, म्हणजे मालेगावमध्ये सुद्धा मी वकील आहे, गेली 8 वर्ष आहे, त्यामध्ये इतक्या बातम्या माध्यमांना दिल्या गेल्या. एकच उदाहरण देतो की ज्यावेळेला 2016 मध्ये NIA रिपोर्ट दिला, खूप बातम्या आल्या. 13 मध्ये आम्ही हा विषय मांडला होता की कशा काय या प्रकारात काय काय झाले, आर्मी अधिकाऱ्यांचे साक्षी काय आहेत. आता माध्यमांचं असं होतं की माध्यमांकडे खूप विषय असतात, त्यामुळे बऱ्याचदा असे विषय घेतले जात नाहीत. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या बातम्या पब्लिक रेकॉर्डला राहतात. त्यामुळे एक असं आहे की राज्य शासनाचं एक परिपत्रक आहे
की सरकारी अधिकारी आणि वकील यांनी बोलू नये, यांच्यावर बंधनं आहेत आणि हेच बंधन साक्षीदारावर सुद्धा आहे. त्यामुळे हे बंधन त्यांनी पाळायला पाहिजे. जोपर्यंत कुटुंबीय आहेत एखाद्या म्हणजे मृत व्यक्तीचे, त्यांनी जरूर बोलावं आणि ज्यांच्यावरती आरोप करतील त्यांनी प्रत्युत्तरं द्यावी. शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. मग असं जर का ही शिस्त आपण पाळली जी न्यायालयाने सांगितली आहे, तर मग अशा प्रकारचे प्रसंग येणार नाहीत असं मला वाटतं. कारण सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्या पदाचा गैरउपयोग करतात असं माझं स्पष्ट मत आहे. पुन्हा या मताच्या अनुषंगाने असीम सरोदे, तुम्हाला हे वाटतंय का की खऱ्या कुठेतरी गेल्या काही काळात या घटना घडत आहेत, या घटनांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा दिसतोय तो म्हणजे साक्षीदारांचं थेट मीडियाकडे येणं, मीडियानी ते सगळं दाखवणं आणि साक्षीदार जे बोलतायत त्या सगळ्या मुद्द्यांवरती आज जी न्यायालयाने त्याच्यावरती अनेक आक्षेप घेतले, काही तासेरे ओढले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय का की हे साक्षीदार जे आहेत त्या साक्षीदारांना अशा प्रकारे गुप्त ठेवता येणं आजच्या काळामध्ये शक्य आहे? खरं तर आपल्या इथे सगळ्यात मोठी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मधली जी फ्लॉ जो आहे तो असा आहे की आपल्या इथे व्हिक्टीम आणि विटनेस प्रोटेक्शन कायदा नसल्यामुळे बऱ्याचदा साक्षीदारांना संरक्षण देण्यामध्ये आपण अपुरे पडतो आणि त्याच्यामुळे जे आरोपी असतात किंवा आरोपीच्या बाजूचे लोक असतात ते नेमके दबाव टाकून बरेचदा साक्षीदारांवर आपली बाजू पलटवून घेतात, त्यांच्या बाजूने ते सगळं करून घेतात. या गोष्टी अनेकदा पुढे आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ज्या वेल डिस्कस केसेस असतात ज्याची खूप चर्चा होत असते त्याच्यामध्ये प्रत्येकालाच हिरो होण्याची घाई झाली आहे का असं चित्र एक भारतात निर्माण झालेलं आहे. आणि या विशेषतः या केसमध्ये असं झालेलं आहे की कोण हिरो होणार आणि हिरो होण्याची जणू काही चढाओढ लागली आहे. अशा प्रकारे न्याय मिळवणं, न्याय देणं आणि न्यायाची प्रक्रिया सुरळीत होणं या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊन बाकी अनेक गोष्टींकडे लक्ष विचलित करणाऱ्या ज्या काही संघटना संस्था आहेत त्या खूप जास्त प्रभावीपणे काम करत आहेत. आणि नेमका मीडियाचा गैरवापर त्यांनी सुरू केलेला आहे की कोणत्या बातम्या पेरायच्या, कोणत्या गोष्टी सांगायच्या, कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं पाहिजे म्हणून दुसरंच काहीतरी त्याला फाटे फोडायचे. या सगळ्या ज्या प्रक्रिया आणि स्ट्रॅटेजी म्हणून वापरले जातात त्याच्याकडे खूपच बारकाईने आपण बघितलं तर हे लक्षात येईल की न्याय मिळण्याची प्रक्रिया अशा काही गोष्टींमुळे कठीण होत आहे एकीकडे आणि दुसरीकडे सीबीआय मधले अधिकारी ज्या बातम्या लीक करतात त्या चुकीच्या आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य. एक मुद्दा तुम्हाला विचारतो, एक उपप्रश्न त्यातला जो आहे तो तुम्ही म्हणताय की माध्यमाला चुकीच्या पद्धतीने वापरले जाते, माध्यमांचा सुद्धा वापर केला जातो या सगळ्या प्रकरणामध्ये. काही त्यांची धोरणं असतील, काही स्ट्रॅटेजी असतील या सगळ्या संस्थांची, पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये असं काही कुठलं उदाहरण दिसतंय की तुम्हाला ठामपणे सांगता येईल की अशा प्रकारे गैरप्रकारे माध्यमांना वापरलं गेलं? कारण ज्या वेळेला आता अगदी संजय पुनळेकर इकडे आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या वेळेला सांगितलं गेलेलं आहे की एक असा छोटा मुलगा आहे ज्या मुलाला संरक्षण देण्याची गरज आहे. खरं तर अशा प्रकारची त्यांनी सुद्धा ही माहिती किंवा ही पब्लिक डोमेनमध्ये देण्याची काही गरज नव्हती त्यावेळेला. त्यांचं म्हणणं आहे की हे एक पत्र जे पोलिसांकडे दिलं होतं त्यांनी अफिडेव्हिट किंवा जो काही गुप्त तपशील दिला होता तोही फुटला आणि तो तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी फोडला. हे जे सगळं होत राहतं खरं तर हीच तुम्हाला असं म्हणायचं की ही स्ट्रॅटेजी आणि या स्ट्रॅटेजीचा गैरवापर केला जातोय? मला म्हणजे सनातन संस्था किंवा ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांच्या कार्यपद्धतीबद्दल काही जास्त बोलायचं नाही आहे. ते स्वतः ते सांगू शकतील आणि अविनाश पाटील तिथे आहेत ते पण सांगतील की कशा पद्धतीने दिशाभूल करणारी प्रक्रिया वापरण्यात येते आणि त्याच्यावर मात्र नक्कीच नियंत्रण असलं पाहिजे असं मला वाटते. म्हणजे सीबीआयचे लोक काय म्हणतात ते पाहून लगेच आपण काहीतरी प्रत्युत्तर द्यायचं म्हणजे न्यायालयाच्या बाहेर हा जो सामना रंगवण्याचा प्रयत्न होतो आहे तो मला वाटते मॉरली चांगला नाही आहे. याला मॉरल पॅनिकी म्हणतात अमेरिकन तत्वज्ञांच्यानुसार की एक मॉरल असं पॅनिकी तयार करायची, भीती, दहशत, गैरसमज, दिशाभूल करणारी माहिती अशी सगळी स्प्रेड करत राहायची आणि त्याचा परिणाम हा त्या केसवर होईल याची काळजी घ्यायची. ही स्ट्रॅटेजी अत्यंत वाईट आहे असं माझं मत आहे. त्यामुळे सीबीआयनी इन्व्हेस्टिगेशन करताना कोणती माहिती सांगायची कोणती नाही याचं तारतम्य बाळगणं खूपच आवश्यक आहे. हे याच केसमध्ये नाही सगळ्याच केसमध्ये. त्यामुळे सीबीआयचं आता मीडियाचं विंगच आहे सीबीआयचं. तुम्ही जर पाहिलं तर ते प्रेस रिलीज काढतात, ते आपल्या ऑफिसर्सना नेमतात, ऑफिसरचे कॉन्टॅक्ट नंबर देतात, ऑफिसरचे फोटो प्रसारित करतात, ऑफिसर्स त्यांच्या इमेजेस त्या गुन्ह्यासंदर्भातल्या सगळ्यांना पुरवतात. या सगळ्या गोष्टी त्यांच्या कामाचा भाग नसल्या पाहिजे.
पूर्ण केस झाल्यानंतर प्रेस रिलीज देणं हे आपण समजू शकतो, पण प्रत्येक पायरीवर काहीतरी माहिती देणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मग मीडियाचा गैरवापर होतो आणि एका मीडिया हाऊसनी दाखवल्यावर दुसऱ्यांनी दाखवलं नाही तर आपला टीआरपी कमी होईल का, की आपण काहीतरी कमी पडतोय का, या भावनेतून सगळेजण त्यात गोवले जातात. त्याच्यामुळे मीडियाची पूर्ण चूक आहे किंवा मीडिया हाऊसची चूक आहे असं माझं मुळीच मत नाही, पण ज्या पद्धतीने त्यांना गोवलं जाते तो त्यांचा गैरवापर ठरतोय, एवढंच मला नमूद करायचं. अविनाश पाटील, तुम्हाला हे पटतंय का? म्हणजे जे आता पुन्हा असीम म्हणालेत की सातत्यानं ही माहिती ज्यावेळेला दिली जाते किंवा देण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला जातो ती माहिती टाळायला हवी, माध्यमांनी सुद्धा ती वेळप्रसंगी टाळायला हवी, हे तुम्हाला पटतंय का? कारण जर सीबीआय अधिकारी जे आहेत ते जर का त्यांच्या जबाबदारीवरती अशी काही माहिती वेळोवेळी देत असतील तर त्याला आपण एक प्रकारची पारदर्शकता अशा अर्थाने बघू शकतो की बघू शकत नाही? अर्थातच सामान्यपणे असं त्याच्याकडे बघता येऊ शकेल की लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्थेमध्ये कुठल्याही माणसाला कुठल्याही स्वरूपाची माहिती मिळवण्याचा आणि मिळवून उपलब्ध करून देण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठीच खरं म्हणजे माहितीचा अधिकार हा कायदा आलेला आहे आणि त्याची तरतूद आहे आणि त्याचा वापर करून भारतातल्या अनेक गोष्टी ज्या कधीही सर्वसामान्य माणसांना समजू शकल्या नसत्या त्या समोर आलेल्या आहेत आणि त्याचा एक दबाव शासनावर राज्यकर्त्यांवर आहे आणि अर्थातच तो कोर्टावर देखील आहे. याचंच आजचं न्यायालयाने दिलेल्या प्रतिक्रिया आणि घेतलेले आक्षेप हे त्याचं निदर्शक आहे असं मला वाटतं. पण ह्या प्रकरणामध्ये दाभोळकर पानसरेंच्या खुनाच्या प्रकरणामध्ये गेली 2.5-3 वर्ष म्हणजे आता येत्या नुकत्याच झालेल्या 20 जूनला 34 महिने झाले दाभोळकर. या काळामध्ये ज्या पद्धतीचं संयम आणि ज्या स्वरूपाचं अतिशय सातत्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, दाभोळकर कुटुंबीय, पानसरे कुटुंबियांकडनं पण आणि आमच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडनं पण अहिंसक मार्गाने, त्यामध्ये राज्यकर्त्यांकडनं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जाणवला, प्रतिसाद नाही, प्रतिक्रिया नाही, भूमिका नाही. प्रशासनात जे तपास यंत्रणा आहे त्यांच्याकडनं फक्त तोंडदेखलेपणाने सतत हे बोललं जात होतं, समाधान करण्याचा प्रयत्न केला जात होता, प्रत्यक्षात हाती काही लागत नव्हतं. ह्या पार्श्वभूमीवर आम्हाला नाईलाजाने न्यायालयाकडे जाऊन न्यायालयाच्या दबावात मुळेच हे आतापर्यंत जे काही समोर आलेलं ते येऊ शकलेलं असं मला वाटतं. आणि ह्या परिस्थितीत जर न्यायालय असं म्हणत असेल की राज्यकर्त्यांकडनं आणि प्रशासनाकडनं जर हे प्रकरण योग्य पद्धतीने गांभीर्याने जबाबदारीने हाताळलं गेलं नाही म्हणून न्यायालयाने या स्वरूपाची प्रतिक्रिया दिली असेल तर मला वाटतं त्याची पार्श्वभूमी नीट समजून घ्यायला पाहिजे. एका बाजूला आपल्याला लोकशाहीचा अधिकार आणि सर्वसामान्य माणसांना त्या सगळ्या तपशील, एक महत्त्वाची घटना भारतातली की विवेकी विचाराचं काम करणाऱ्या सामाजिक नेत्यांना खून दिवसाढवळ्या मारून टाकलं गेलं मॉर्निंग वॉकला जाताना आणि याच्याबद्दल ज्या गांभीर्याने आधीच्या आणि आताच्याही राज्यकर्त्यांनी बघायला पाहिजे होतं त्याच्याऐवजी ते राजकीय शेरेबाजी करण्यामध्येच त्यामध्ये गुंतले आणि प्रशासनाची ला पण त्यासाठी जो काही त्यांनी पाठपुरावा आणि अधिकार दिला पाहिजे होता, त्यांना जी तज्ञतेची गरज होती ती मागणी होती. 8 महिने आधी पत्र दिलं होतं मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना त्यावेळेला सीबीआयने की आम्हाला स्टाफ नाही, आम्हाला स्टाफ द्या, आम्हाला काही फॅसिलिटीज पाहिजे, त्या त्यांच्याकडनं उपलब्ध झाले नाही. त्याच्यासाठी आम्हाला राज्यव्यापी धरणं घेऊन पाठपुरावा करावा लागला आणि नंतर मागच्या 20 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून असं सांगितलं की 5 अधिकारी आम्ही उपलब्ध करून देतो. त्यामधली स्थिती अतिशय वाईट आहे. हे सगळं जे वास्तव आहे ते अतिशय निराश करणारं आहे, संतापजनक आहे. अशा पार्श्वभूमीवर ज्यावेळेला कोर्टाच्या माध्यमातून त्या तपासावर देखरेख ठेवली जाते आहे आणि ती देखरेख ठेवली जात असताना देखील तपास यंत्रणा असतील किंवा त्यांच्याशी संबंधित जी मंडळी आहेत आरोपी पक्षाची आणि त्यांचे वकील, हे ज्या पद्धतीचं असीम सरोदे म्हटले त्याप्रमाणे बाहेर एक खेळ करतायत या सगळ्या घटनांचा आणि दिशाभूल करायचा, तपासाची दिशाभूल करायचा, सर्वसामान्य माणसांचा बुद्धिभेद करायचा आणि आरोप प्रत्यारोप करायचे कार्यक्रम सतत चालवत आहेत. त्याच्यासाठी प्रतिमा भंजन करायचं, म्हणजे जे काही फिर्यादी आहेत, फिर्यादीशी संबंधित आहेत, सीबीआय यंत्रणा आहे, तपास यंत्रणेची इतर घटक आहेत, यांच्यावर जाहीरपणे आरोप सतत ते करत आलेले आहेत आणि त्यातनं जी काही मानहानी होते आहे, ज्या पद्धतीने बुद्धिभेद होतोय, हे टाळावं या भूमिकेतनं मला वाटतं कोर्टाने आज ही भूमिका अतिशय स्पष्टपणे घेतलेली आहे. त्याचा आदर करायला पाहिजे आणि त्या प्रकाशामध्ये पुढच्या काळातला तपास घडेल याच्यासाठी मला वाटतं प्रशासनाच्या प्रमुखांनी, राज्यकर्त्यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये लक्ष घालायची गरज आहे. नक्की. पुन्हा VP पाटील सर, तुम्हाला प्रश्न थेट असा आहे, तुम्ही न्यायाधीश राहिलेला आहात,
ही अशा प्रकारची चर्चा ज्यावेळेला आता तुम्ही सगळं बघताय, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही अत्यंत जवळनं गेले काही वर्ष बघताय की हे कशा बातम्या पुढे येत आहेत, कशा पद्धतीनं सनातनचे प्रवक्ते त्या संदर्भात बोलत आहेत, स्वतः पुनाळेकर इकडे आपल्यासमोर आपल्या शेजारी आहेत, या व्यतिरिक्त पानसरे कुटुंबीय असतील किंवा अगदी दाभोलकर कुटुंबीय असतील, हे सगळी लोक कुठे ना कुठे बोलत आहेत, माध्यमांशी बोलत आहेत आणि आता साक्षीदार सुद्धा बोलायला लागलेले आहेत. हे सगळं तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी गैर चाललेलं आहे की या गोष्टी अशाच चालू राहिल्या तरी सुद्धा खऱ्या अर्थाने जर तपास करायचा असेल तर त्या तपासामध्ये अडचण येण्याचं काही कारण नाही? ठीक आहे, याच्यामध्ये तो तपासाविषयी मी एक छोटंसं उदाहरण देईन. जस्टिस जय पाटील हे माझ्या घराच्या शेजारी 1986 साली आम्ही राहत होतो. तिथे एका जजच्या मुलाने आत्महत्या केली. ती खिडकीतून यांच्या मिसेसनी पाहिली. पोलीस आले तर पोलीस जेव्हा स्टेटमेंट घ्यायला आले त्यांच्या मिसेसचं जय पाटलांच्या, तेव्हा ते बाजूला बसले. ते इन्स्पेक्टर जो स्टेटमेंट घेत होता त्या बोलतायत ते लिहून घेतो की नाही हे पाहत होता. सुपरविजन आवश्यक आहे. आता इथे जज होते म्हणून त्याने घेतलं, नाही तर पोलीस साक्षीदार काय बोलतो हे पोलीस कधीच बघत नाहीत. ते त्यांच्या मनाने लिहितात, त्यांची भाषा घालतात त्याच्यात आणि त्यामुळे अनेकशे गुन्हे सुटतात, अनेक दोष निर्माण होतात. त्यामुळे हे जे आहे सुपरविजन हे तर आवश्यक आहे. आणि दुसरं उदाहरण मी देईन पोलीस ऑफिसरबद्दल. मागे मुंबई किसी की बाप की नाही असं 12 सप्टेंबर 1908ला विधान केलं होतं KL प्रसादनी. माझंच रीट होतं, 15 सप्टेंबरला मी फाईल केलं होतं. त्याच्यामध्ये मुद्दा काय होता, प्रसाद टीव्हीवर बोलले की मुंबई किसी की बाप की नाही आहे. मोठा इश्यू झाला होता आणि ते युनिफॉर्ममध्ये बोलले. मी त्याच्यानंतर 15 तारखेला रीट केलं आणि त्याच्यात एकच मुद्दा उपस्थित केला की प्रसाद जे बोलले हे गव्हर्नमेंटची परवानगी घेतली होती का? सरकारी अधिकारी म्हणून युनिफॉर्ममध्ये बोलताय तुम्ही, तर अशा गोष्टी जेव्हा हे पोलीस ऑफिसरांवर स्ट्रिक्चर्स आलेच पाहिजेत. चुकीची विधाने चौकटीचे शर्ट घालून पोलीस ऑफिसर बोलतात. शिस्त जी आहे ती पाळली गेली पाहिजे त्यांनी. आणि नाही, पण इथे जो प्रश्न आहे तो शिस्त पाळायची कोणी? आता माध्यमांमध्ये जर का सातत्यानं जर का एक साक्षीदार जो आहे तो स्वतः येऊन बोलतोय, तो सगळीकडे येऊन बोलतोय, सगळ्यांना त्याचं मतात त्याचं म्हणणं काय ते सांगण्यासाठी तो अर्ज करतोय. तो म्हणतो की मला अशा प्रकारच्या ची भीती वाटत होती, मी पोलिसांकडे या अगोदर गेलो होतो, पोलिसांनी याची दखल घेतली नाही. जर अशी परिस्थिती असेल, म्हणजे इतकी मोठी जर का प्रकरण झालं, हत्या झाली, त्यानंतर एक साक्षीदार म्हणून स्वतःला त्याची काही माहिती असलेली एक व्यक्ती ती जर पोलिसांकडे जात असेल आणि पोलिसांकडे त्याची दखल घेतली जात नसेल, मग तो जर माध्यमांकडे आला तर त्याच्यामध्ये गैर काय आणि माध्यमांनी ते दाखवलं त्याच्यामध्ये गैर काय? त्याच्यात एकच म्हणेन मी, बऱ्याच वेळा बरेचसे खून निनावी पत्रावर उघड होतात. त्यामुळे एरवी करणार कसं? आता सीना मर्डरमध्ये काय झालं होतं? सीना मर्डरमध्ये लवकर आणि त्याच्याबद्दल डे 1ला जेव्हा हा तपास मुंबई पोलीस करायला लागले त्या दिवशी मी पहिल्या दिवशी फेसबुकवर म्हणलं होतं की हा जो तपास आहे CBIला गेला पाहिजे. जर्मन बेकरीचा तपास माझं रीट होतं CBIला गेला पाहिजे. तर काही मुद्दे जे आहेत आणि अल्टिमेटली गेले तपास CBIकडे. तर त्यामुळे हे जे इश्यूज आहेत हे समाजापुढे गेलेच पाहिजे. समाजाने त्याच्यात जबाबदारीने वागलं पाहिजे. उद्या मी जर स्टेटमेंट करतोय तर माझी स्टेटमेंट जबाबदारीने झाली पाहिजे. काही जजेस बोलतात, आपणच जजमेंट देतात आणि टीव्हीवर विधानं करतात, तर ती विधानं होऊ नयेत, शिस्त पाळली गेली पाहिजे. नक्की. असीम तुम्हाला हे वाटतंय का की ही जबाबदारी दाखवण्याची आता सगळ्यांमध्ये या सगळ्या म्हणजे ज्याला आपण म्हणूया की सहभागी म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये जे दृश्य स्वरूपात सहभागी माणसं आहेत त्यांची ही मानसिकता असू शकते, जबाबदारी दाखवण्याची तयारी आहे का? कारण ॲडव्होकेट संजीव पुनाळकर त्यांनी स्वतः CBIवरती गंभीर आरोप केलेले आहेत. याच्या अगोदर अगदी या तपासाची निगडीत ज्या दाभोलकर पानसरे कुटुंबीय त्यांनी सुद्धा सांगितलेलं आणि प्रत्यक्षात दिसलं सुद्धा होता की जी आश्वासनं दिली होती तपासाच्या संदर्भात ती खूप धीम्या गतीनं चालू होती, त्याची पूर्तता करण्यात आली नव्हती. त्यावेळेला नाराजी व्यक्त केली गेली. यामध्ये गैर ते काय? आता असं ॲडव्होकेट संजीव पुनाळकर हे एक फार सुपरफास्ट व्यक्ती आहे, त्यांना आता कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळे त्यांची काय कार्यपद्धती त्यांनी ठरवावी. पण मला एक वाटते की आपण जे कार्यक्रमाचं टायटल ठेवलं आहे, कोर्टाने जे काही ताशेरे ओढले असतील किंवा मत व्यक्त केलं असेल की माध्यमांकडे CBIनी सगळ्या बातम्या डिस्क्लोज करू नये, याच्यामध्ये एकच महत्त्वाचा मुद्दा आहे की याचा अर्थ तपास यंत्रणांवर त्यांनी अविश्वास व्यक्त केला असं मुळीच होत नाही. फक्त त्यांनी त्या प्रक्रियेबद्दलच नाराजी व्यक्त केलेली आहे की तुम्ही अशा प्रकारे जी काही महत्त्वाची माहिती मुद्दा न्यायालयाचा नाही. आपण न्यायालयाच्या म्हणण्यावरती बोलत नाही आहोत. आपण जे म्हणतोय ते तपास यंत्रणांवरती जी प्रश्नचिन्ह निर्माण केले ती खुद्द पुनाळेकरांनी केलेत किंवा या अगोदर ज्या तपास यंत्रणा अत्यंत धीम्या गतीने चालवत होत्या त्यावेळेला त्या नातेवाईकांनी सुद्धा त्याच्यावरती मुद्दे मांडलेले आहेत. याबद्दलचा हा मुद्दा आहे. हे मुद्दे मांडायचे नाही का? म्हणजे जो त्यांचा मुद्दा असेल पुनाळेकरांचा
मला असं वाटते की याबद्दल राजकीय दबाव जो अविनाश पाटील यांनी व्यक्त केला, राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय दबाव हा घेऊन यंत्रणा वागत असतील तर कधीच तपास चांगल्या प्रकारे होऊ शकणार नाही. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दाभोळकर पानसरे हत्या प्रकरण आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या वेळी राजकारण बदलत गेलं तरी पण जर राजकारण्यांची भूमिका एकच कशी असू शकते हा पण एक मुद्दा या दृष्टीने आता महत्वाचा आहे. कारण मागच्या वेळेस वेगळं सरकार होतं, यावेळेस वेगळं सरकार आहे, तरी पण एकच भूमिका अशा प्रकारे कशी असू शकते आणि याच्या मागे काय आयडियोलॉजी काम करत आहे या गोष्टी पण विचारात घेण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटते की तपास यंत्रणा या राजकीय प्रभावाखाली वागणं नेहमीच चुकीचं आहे. आणि अशा प्रकारच्या जेव्हा सामाजिक बांधणी करणाऱ्या लोकांची हत्या होते त्यांच्या वेळेस जर अशा प्रकारची वागणूक सरकारची राहत असेल तर आपण हे समजू शकतो की अनेक ॲट्रॉसिटीच्या केसेस होतात, अनेक बलात्काराच्या केसेस होतात. म्हणजे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात, गरीब असतात, त्यांना तर न्याय मिळवणं दुरापास्त होऊन जाते. या सगळ्या गोष्टी याच्यातून पुढे आलेल्या आहेत. त्याची आपण खूप जास्त शहनिशा करून चिकित्सा केली पाहिजे असं मला वाटतं. नक्की चिकित्सा केली पाहिजे. अविनाश पाटील, या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे ज्या ज्या वेळेला माध्यमांनी बातम्या दिल्या त्या कुठनंही असतील, त्या सनातनच्या विरोधातल्या असतील, सनातनच्या संदर्भातल्या असतील, त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधनं येणारे मुद्दे असतील, हे सगळे मुद्दे ज्यावेळेला माध्यमांनी समोर आणले त्यावेळेला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी दबाव एकूण यंत्रणांवरचा तयार झालेला आहे. हे आपण मान्य करू शकतो का? कारण हा दबाव नसता तर ही सगळी प्रक्रिया आत्ता जी दिसते, आजच्या दिवसाची जी प्रक्रिया दिसते ती घडली असती असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितपणे माध्यमांची या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये दाभोळकरांच्या खुनानंतर आणि पानसरेंच्या खुनानंतर आणि अगदी कलबुर्गींच्या खुनानंतर देखील ज्या स्वरूपाची भूमिका राहिली आहे ती महत्त्वाची आहे की या खुनाच्या तपासाचा सतत मागोवा घेण्याचं काम माध्यमांनी केलेलं आहे. ज्या ज्या काही घटना आहेत चुकीच्या बरोबर त्या सगळ्या समाजासमोर आणण्यासाठी त्यांनी दक्षता दाखवलेली आहे. आणि महाराष्ट्र अनिसच्या वतीने कार्यकर्त्यांनी दर महिन्याच्या 20 तारखेला जे काही यासाठीचा आग्रह पाठपुरावा केला, निर्भय मॉर्निंग वॉक केला असेल, शासनाला निवेदनं दिली पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना आणि निदर्शने केली, संताप व्यक्त केला, हे सगळं समाजामध्ये दबाव निर्माण करण्यासाठी उपयोगाचं पडलेलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे ह्याची गरज आहेच. लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्थेमध्ये याला महत्त्व आहेच. आणि हे महत्त्व अबाधित ठेवून देखील राज्यकर्त्यांकडनं याच्याबद्दलची दखल आणि गांभीर्य घेऊन म्हणजे दररोज मुख्यमंत्र्यांना गृह खात्याचा अधिकारी काल दिवसभरात काय झालं, महाराष्ट्रात काय आलबेल आहे, काय कुठं खूट झालेलं आहे, कुठं सरकारला धोका आहे आणि काय सोयीचं आहे, हे सगळं रिपोर्ट जर करत असेल आणि हे रिपोर्टिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर येत असतील त्यांच्या समोर तर त्यांनी त्या वेळेला याबद्दलची भूमिका घेतली आहे का? ती घेतलेली नाही असं दिसतंय. त्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला किंवा आपली बोटचेपीपणीची भूमिका घेतली. हे याच्यामुळे ज्या स्वरूपाची जबाबदारीचं गांभीर्य तपास यंत्रणांना अधिकाऱ्यांना असलं पाहिजे होतं ते राहिलं नाही आणि ते बेफामपणे आपापल्या पद्धतीने काम करत होते किंवा करत नव्हते आणि केवळ करतोय असा आभास निर्माण करायचा प्रयत्न करत होते. आणि ह्याच्यातनं एवढा कालावधी यामध्ये या तपासामध्ये लागलेला आहे आणि याला ते मुख्यतः जबाबदार आहेत. एकूण पुनळेकर अगदी थोडक्यात या भागामध्ये आपण चर्चा अधिक खोली करण्याच्या तत्पूर्वी हे जे साक्षीदारांना अशा प्रकारे कुठेतरी प्रभावित करण्याचा जो भाग आहे ती स्ट्रॅटेजी तुम्ही तुमच्याकडनं सुद्धा बंद करण्याची तुमची मागणी. मी तुम्हाला गंमत सांगतो. काय झालंय की अविनाश पाटील यांचं जे काय तपास यंत्रणाबद्दल काहीतरी ग्रीव्हन्स किंवा त्यांचं गारण आहे तो भाग वेगळा आहे. इथं मुद्दा तो नाहीये. त्यांनी शिताफीने कसं केलेलं आहे की जणू काय आम्ही एक प्रचार मोहीम चालवतो. एक लक्षात घ्या, न्यायालयाने काहीतरी म्हटलं म्हणून आम्ही काही जितमया करत नाही. हे काय आमच्या फेवरमध्ये आलेलं ऑब्झर्वेशन नाही, आमचा काही संबंधच नाही. ज्यावेळेला आमच्या आरोपीचं समीर गायकवाडची जेव्हा त्याची ट्रायल थांबवल्याने आम्ही गेलो तेव्हा न्यायालय म्हणालो तुमच्यावर आरोप होत आहेत, तुमचं मला ऐकून घेण्याची गरज नाही, पोलिसांना त्यांचं काम करू द्या. त्यामुळे न्यायालयात आरोप होत होते. आता न्यायालयात आरोप झाल्यानंतर तिथं काही बोलणं होतं, न्यायाधीश महोदय असतात ते काही त्यांना गोष्टी सांगतात, या गोष्टी तातडीने उत्साहाने बाहेर येऊन सांगायच्या आणि त्यावर आम्ही टिप्पणी करायची नाही. म्हणजे न्यायालयाच्या प्रक्रियेत आम्ही नाही. आणि न्यायालयात घडतं जे ऑर्डरमध्ये दिलेलं असतं ते खरंच, त्याबद्दल पाटील साहेबही बोलतील की ऑर्डरमधलंच बोललं गेलं पाहिजे. न्यायालयातली इतर चर्चा जी आहे त्याच्या आधारे त्यांनी बाहेर येऊन जितमया करणं, कारण ती ट्रान्झिट पिरियड आहे तो, तर त्याच्याबद्दल त्यांनी करून आम्ही उत्तर देऊ नये असं म्हणणं हे फार गैर आहे. दुसरी गोष्ट, मला स्वतःचा मी तुम्हाला अनुभव सांगतो. तुम्ही मगाशी म्हटलं तसं त्या बालसाक्षीदाराबद्दल आम्ही पत्रकार परिषद घेतली नाही, आम्ही लिहिलं. खरं म्हणजे इथे ना असीम सरोदे काय किंवा अनिस काय यांनी आम्हाला एक पाठिंबा द्यायला पाहिजे की सगळे मिळून एक स्टँड आपण घेऊया. तुम्हाला एक उदाहरण देतो. आता एनआय आहे, एनआयला आम्ही माहितीच्या अधिकारात एक विचारलं की तुम्ही आरोपींची छायाचित्र देता,
अकोलकरचं छायाचित्र द्यायला किती कोटी खर्च केलेत, दाऊदचं द्यायला किती केलेत आणि अबू जिंदालचं किती केलेत, माहिती पाहिजे. ते म्हणाले येण्या माहितीच्या अधिकाराबाहेर नाही, हा मुद्दा कॉमन नंतरचा मुद्दा आहे. आहे. नाही नाही, अकोलकरचं छायाचित्र द्यायला आता किती दुसरं कोटी नाही, कशाला मुद्द्याकडे मी खर्च येतो. करायला नाही, पाहिजे? नाही, मुद्द्याकडे मी येतो. अशाच मुद्दा नाही, पद्धतीने मुद्दा असा आहे. बुद्धिभेद नाही, मंदार, करायचा नाही, सतत बुद्धिभेद प्रयत्न नाही, मुद्दा करतात. असा आहे, नाही, मुद्दा असा आहे की बुद्धिभेदाचा मुद्दा असा आहे देशविघातक की यांचा कारवाया देशविघातक करणारे अजिबात जर ते नाही. यांची नाही, नाही, तुम्ही देखील चर्चा असलेल्या भडकावत आहे. निर्णयाची इथं मुद्दा चर्चा मंदार, इथे मला करायचं थांबवलं कारण जात आहे. नाही, मला मुद्दा तो नाहीये. मुद्दा मंदार, मला एकच मिनिट बोलू द्या. मुद्दा एवढाच आहे की यांचं जेव्हा ते म्हणतात की या संस्था फेकतात, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही गपचूप बसून राहावं आणि यांना बोलू द्यावं. म्हणजे हे डिक्लेअर करतील ते लोक संत आहेत. आता जे असे म्हणाले पुनाळेकर सुपरफास्ट आहेत, मला तुम्हाला एक विचारायचं आहे, ज्यावेळेला एखाद्या कोर्टात, मला स्वतःला आलेला अनुभव आहे, मडगाव कोर्टात जेव्हा माझ्या विरुद्ध सतत विधान होत होती, येण्याचा अधिकारी बाहेर जाऊन बोलायचा, गृहमंत्री बोलायचे, मी कोर्टात अर्ज केला की मला तुम्ही वाचवा, मी एक वकील आहे. न्यायाधीश म्हणाले याने काय दबाव होतो, काय होत नाही हो, याने काय होत नाही, तुम्ही खंबीर असायला पाहिजे, आम्ही खंबीर आहोत, आमच्यावर परिणाम होत नाही. दुसऱ्या दिवसापासून मी मुलाखती द्यायला सुरुवात केली, लगेच येण्याचा अर्ज आला, आता तुम्ही क्लोज डोअर ट्रायल चालवा, बाहेर फार बदनामी होते. ही जी चालाकी काही यंत्रणा करतात ही थांबायला पाहिजे. इथे दाभोळकर पानसरे कुटुंबियांचं काय आहे, न्यायालयामध्ये तुम्ही गेला होता, तुम्ही त्याचा आधार घेऊन जर का बाहेर बोलणार असाल आणि आम्ही उत्तर देऊ नये असं म्हणत असाल तर ते काही शक्य नाही. कारण न्यायालयात आम्हाला लोकच नाही, बाहेर आम्हाला लोकच आहे. यांनी बाहेर बोलण्याचं थांबवलं का? यांचं न्यायालय ऐकत होतं ना, यांचं न्यायालय ऐकत होतं, बाहेर बाहेर का बोलणं बोलले? याचा अर्थ धमकावणं असं नाहीये. कोणालाही धमकावलेलं नाही, नाही, कोणालाही धमकावलेलं नाही. बाहेर हे बोलू कुठं- नये, तुम्ही ज्यावेळेला मॉर्निंग कुणालाही धमकावलं नाही. बाहेर ही का बात बोलू चर्चा नये? भडकवण्याचं झालेलं आहे. याच्याबद्दल काही हे भडकवण्याचं नाही, झालेलं बरोबर आहे ना. हे बिलकुल भडकवण्याचं नाही, झालेलं आहे. बाहेर त्या वेळेला तुम्ही काढलेले मुद्दे सुद्धा कुठेतरी दबाव प्रक्रियेसाठीच काढलेले मुद्दे होते किंवा नाही? पुनाळेकर, म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही हे जे तपासामधले तुम्ही तथ्य मॉर्निंग वाचला. वॉकच्या संदर्भामध्ये मला एकच उदाहरण देतोय बोललेला का? आहात, विधानं केलेली आहेत त्यावेळेला. सीबीआयने कोर्टात सांगितलं की सनातनचे 4 साधक तिथे रोमिंग होते आणि आता लवकरच आम्ही त्यांना अटक करणार आहोत. तातडीने पत्रकार परिषदा सुरू झाल्या. आता हे जे 4 साक्षीदार होते याबद्दल आम्हाला मग भाग पडलं की हे 4 साक्षीदार वृत्तपत्र विक्रेते आहेत, त्यांचं रोमिंग त्या दिवशी झालेलं नाहीये. त्यांचं काय म्हणणं होतं पहा, कशा प्रकारे बातम्या पेरण्या लक्षात घ्या. या बातम्या अशा आल्या की रात्री 4 जण एकत्र आले, त्यानंतर दोघे स्टँडवर होते. आम्ही सांगितलं, आम्ही एकच विनंती पत्रकार परिषदेने केली, कारण एकदा अटक झाली की करता आलं नसतं, की या लोकांचं रोमिंग 3 वर्षाचं तपासा. 3 वर्षी त्याच वेळी त्याच ठिकाणी ओंकारेश्वर पुलावर रोमिंग आहे. त्यामुळे हे जे तुम्ही फक्त सांगा यात आमचं काय चुकलं, आम्ही नावं जाहीर केली नव्हती. त्याच्यानंतर त्यांनी वारंवार सांगायला सुरुवात केल्यावर आम्ही त्यांना काय चुकीचं सांगितलं मंदार, की तुम्ही कोर्टामध्ये सीबीआयचे अधिकारी सांगायला लागले आणि बाहेर येऊन सांगायला लागले ही 4 नावं सनातनवाल्यांची आहेत. मध्यरात्री दोघांचं रोमिंग झालं, पहाटे दोघांचं झालं, चौघे एकत्र होते आणि 3 दिवस आधी संपर्क होते. म्हटलं 3 वर्ष होते, हे सांगणं माझं काम नाही का? अंधश्रद्धा निमन समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रवक्तेपण करताना या प्रकरणात किंवा दाभोळकर कलबुर्गी किंवा पानसरेंच्या कुटुंबियांनी प्रवक्तेपण करताना कुठेही या स्वरूपाची धमकावणीची भाषा केलेली नाही. भाषा केली त्या नाही. विषयावर चर्चा करू, कोणी केलेली नाही. या विषयावर चर्चा करू. शनी शिंगणापूरला चोऱ्या करू असं तुम्ही म्हटलंय. शनी शिंगणापूरला चोऱ्या करू असं म्हटलं. आपण चर्चा करू. शनी विषय शिंगणापूर भडकवता होता नाही. नाहीये. तो वेगळा विषय. शनी तो पूर्ण वेगळा विषय आहे. तो पूर्ण आपण वेगळा याच विषय. प्रकरणाची संबंधित विधानं घेऊया. पुनाळेकर, आपण याच प्रकरणाची झालेली जे काय वाद आहेत ते पण यामध्ये आम्ही घेऊया. अतिशय संयम अगदी तुम्ही जे सनदशीर सबनीसांना मार्गाने सांगितलेलं सगळी भूमिका आहे, व्यक्त नाही केलेली पुनाळेकर, आहे. तुम्ही जे बोललेले आहेत सबनीसांना ते सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. त्यावर चर्चा झालीच होती ना त्यामुळे आपल्या channel वर. हो, आमचं- चर्चा झाली आमचं होती. मी म्हणणं तेच तेच म्हणतोय आहे की की तुम्ही अजूनही ज्या आपले पद्धतीने आतापर्यंत सगळ्या राज्यकर्ते गोष्टी थांबलेले बोललेल्या आहेत आहेत याच्याबद्दल. त्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला विसर पडलेला नाही त्यावर अजून चर्चा कोणाला. व्हायलाच पाहिजे. पण या मुद्द्यात ते आणतायत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि आपण या सगळ्या प्रकरणामध्ये दाभोलकर आणि पानसरे या हत्या प्रकरणामध्ये तपास यंत्रणांवर दाखवला जो अविश्वास आहे तो योग्य आहे का, आणि त्यातही महत्वाचं बाजू म्हणजे ही जी खटल्यातल्या एका साक्षीदारांनी जी त्याची बाजू माध्यमांमध्ये मांडलेली आहे त्यामुळे खटला हा पूर्णपणे कमकुवत होईल, हे कसं, हेही आपण समजून घेऊया छोट्याशा ब्रेकमध्ये. पुन्हा एकदा स्वागत चर्चेमध्ये. पानसरे हत्या प्रकरण जे आहे ते सीबीआयकडे सोपवलं तर त्याचा एकत्रित तपासावरती म्हणजे कलबुर्गींच्या असेल किंवा डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येच्या संदर्भातला असेल, हे सगळा एकत्रित तपास झाला आणि त्याला तपासाला वेग येईल किंवा नाही या संदर्भात सुद्धा महत्त्वाची मतं आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आपण बघूयात. तुषार घुले म्हणतात, पानसरे हत्येचा तपास हा सीबीआयकडे सोपवल्यामुळे एकत्रित तपासाला नक्कीच वेग येईल. पवन गिरासे म्हणतायत, होय, पानसरे हत्येचा तपासही सीबीआयकडे सोपवल्यानं या प्रकरणाच्या तपासाला वेग येईल. अक्षय लोखंडे म्हणतायत, आजवरच्या प्रकरणावरून तरी असंच वाटतंय की सीबीआयच तपास जो आहे तो वेगानं करू शकेल. प्रशांत वझे म्हणतायत, सीबीआय म्हणजे सरकारचा बोलता पोपट आहे, मग ते कुणाचंही सरकार असो. यशोधन बनकर म्हणतायत, तपासाला नक्कीच वेग येईल जर सीबीआय डॉक्टर पानसरेंच्या हत्याचा
तपास हातात घेईल. आणि रामदास पुटमाळी म्हणतायत होय, तपासात नक्कीच काही ना काही फरक पडेल. CBIकडे हा सगळा तपास जर का दिला गेला तर नेमका काय फरक पडेल, त्याचं कारण या तपासामध्ये काही साम्यस्थळ आहेत. असीम, तुम्हाला या संदर्भामध्ये हे वाटतंय का की कुठेतरी जी स्थानिक ज्या तपास यंत्रणा आहेत त्या तपास यंत्रणेनी आत्तापर्यंत जी गती दाखवायला पाहिजे होती ती दाखवली नाही, अशी काही जागा तुम्हाला दिसते? खास करून कर्नाटकमध्ये एकीकडे काँग्रेसचं सरकार आहे, तिकडे त्याच सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पोलिसांनी जो काही तपास केलेला आहे त्यांचा आणि इथल्या पोलीस यंत्रणांचा काही मेळ होऊ शकतो का? कारण या सगळ्या तिन्ही खुनांमध्ये अनेक साम्यस्थळ आहे. स्थानिक पोलीस असले तरी त्यांना पुराव्यांची देवाणघेवाण किंवा राज्य अंतर्गत पोलिसांना आपले पुरावे तपासणं, कागदपत्र एक्सचेंज करणं हे सगळे अधिकार असतातच. अर्थातच राज्याच्या प्रमुखांची, पोलीस प्रमुखांची परवानगी घेऊन हे सगळं ते करू शकतात. CBIला डायरेक्ट सगळ्या देशभराचे अधिकार असल्यामुळे मला असं वाटतं की एकसूत्रीपणा या तपासामध्ये येण्यामध्ये मदत होऊ शकते. दुसरं असं की CBIकडे ज्या काही सायंटिफिक एव्हिडन्स ॲप्रिसिएशनच्या यंत्रणा आहेत, जसं आता त्यांनी कोर्टात सांगितलं की ते पुढच्या तारखेला बॅलिस्टिक रिपोर्ट सादर करणार आहेत. आता माझी त्यांना अशी विनंती आहे CBIला की त्यांनी बॅलिस्टिक रिपोर्ट तरी फक्त कोर्टातच सबमिट करावा, त्यांनी माध्यमांकडे किंवा माध्यमांसमोर तो उकल करण्याची गरज नाही. कारण बॅलिस्टिक रिपोर्ट हा अत्यंत सायंटिफिक पुरावा असणार आहे की कोणत्या पिस्तूलमधून गोळी झाडलेली आहे, त्याचं जॅकेट सापडलेलं आहे का, त्यानंतर त्या बंदुकीचा मेक काय होता, कुठे ती तयार झाली होती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बॅलिस्टिक रिपोर्टमध्ये असणार आहेत. त्याच्यामुळे तो रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आता या बॅलिस्टिक किंवा अशा संदर्भातल्या सायंटिफिक रिपोर्टमध्ये नेहमीच CBI ही वरचढ तपास यंत्रणा राहिली आहे, कारण की त्यांच्याकडे ॲनालिसिस करणारी जी टीम आहे खूप मोठी सायंटिस्टची, ती खूप जास्त चांगली आणि मजबूत आहे. आणि आता तरी त्यांनी हा रिपोर्ट परदेशातून बोलावला, म्हणजे स्कॉटलंड यार्ड पोलीसकडून त्यांनी हा रिपोर्ट बोलावलेला आहे. त्यामुळे या रिपोर्टचं परत एक वेगळं महत्त्व असणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की CBIच्या गोष्टी अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर पण मदत घेण्याच्या करू शकतात. त्याच्या संदर्भात स्थानिक पोलिसांना बरेचदा मर्यादा असतात आणि त्यामुळे CBIकडे तपास देणं आणि CBIने तो चांगल्या पद्धतीने हँडल करणं, याच्यामध्ये जी सर्वसमावेशकता आणि परिणामकारकता असू शकते ती जास्त चांगली असेल असं मला नक्कीच वाटते. नक्की. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अविनाश पाटील कुठे तरी कलबुर्गींचं असेल, पानसरेंचं असेल, हे जर एकत्रित झालं तर या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला असं वाटतं की जे आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल? हो, तिन्ही खुनांच्या घटनांमधली जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये बरंच साम्य आहे, हे आम्ही सतत सांगत आलो आहे. आणि त्यामुळे त्याच्याबद्दलचे तपास करत असताना पुरावे आणि साक्षी मिळवण्याच्या दृष्टीने तिन्ही खुनांमधल्या तपास यंत्रणांशी संवाद एकमेकांचा असला पाहिजे, ही मागणी आम्ही सतत करत आलो. त्यासाठी आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही जाऊन भेटलो होतो आणि तिथल्या तपास यंत्रणेच्या प्रमुखांनाही सांगितलं CIDच्या की तुम्ही याच्यासाठी महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणेशी संवाद करा. त्याप्रमाणे त्यांनी केलेला आहे. महाराष्ट्रातल्या SITने पण आणि CBIच्या अधिकाऱ्यांनी पण तसा संवाद केलेला आहे. आणि मला वाटतं त्यातनं काही अजून ठोस पुरावे आणि तपशील त्यांना मिळायला मदत झाली आहे. आणि त्यातनंच मला वाटतं या आतापर्यंतचा जो खुनाच्या तपासातली प्रगती आहे म्हणून काही नोंदी महत्त्वाच्या पुढे आलेल्या आहेत, काही संशयित अटक केलेले आहेत पानसरेंच्या आणि दाभोळकरांच्या खुनामध्ये, ते व्हायला मदत झाली. आणि यामुळे पुढच्या काळात देखील हा तपास अशाच पद्धतीने संवादात्मक यंत्रणांच्या व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये CBIच्या तज्ज्ञतेचा वापर त्यामध्ये झाला. आणि त्यासाठी अर्थातच मी असं म्हटलं की राजकीय इच्छाशक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडनं पण आणि केंद्राच्या CBI ज्यांच्या अखत्यारीत येतं त्या पंतप्रधान कार्यालयाकडनं पण दाखवणं जाणं आवश्यक आहे. कुठल्याही स्वरूपाचा राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये होऊ न देता त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मेरिटवर आणि या केसच्या मधल्या तथ्यांवर आधारित हा तपास झाला तर मला अपेक्षा आहे की जगासमोर दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गींच्या खुनाचे कोण प्रत्यक्ष मारेकरी आहे आणि सूत्रधार आहे आणि काय हेतूने या मंडळींनी यांचा खून केला हे जगासमोर यायला मदत होईल. पुणेकर, अगदी स्पष्टपणे या सगळ्या तिन्ही प्रकरणांमध्ये जी साम्यस्थळ आहेत ती पाहता CBIकडे हे प्रकरण जायला पाहिजेत किंवा नाही, तुमचं काय मत? माझं म्हणणं आहे की हा निर्णय पूर्णपणे सरकारने न्यायालयाने घ्यावा. आमच्या लेखी CBIकडे जावो, NIAकडे जावो, आम्हाला काहीच फरक नाही पडत. कारण तो मुद्दाच नाही. कुणी तपास करावा, निपक्षपातीपणे करावा आणि त्यांना जे कसून तपास करायचे तो करावा. फक्त खोट्या बातम्या पेरू नये इतकंच आमचं म्हणणं आहे. आता एक उदाहरण देतो. आज त्यांनी सांगितलं की ते फॉरेन्सिकचा रिपोर्ट सनातन संस्थेमध्ये त्यांनी एक हार्ड डिस्क नेली. ती हार्ड डिस्क चेक करायला माझ्या माहितीप्रमाणे 3-4 महिने लागतात
आजच आलं की त्यामध्ये कोणावर तरी फुली मारलेली चित्र कृष्णप्रकाशी मिळाली आणि मला माध्यमांनी माझ्याकडे यायला सुरुवात केली आज. हे कुठून आलं? म्हणजे हा जो प्रकार आहे, ती फुली मारलेली गोष्टी ज्या आता नाही, नाही, जगजाहीर आहेत ना, ऐका, त्या ऐका, अगोदर ऐका, पण मिळालेल्या होत्या. मंदार, तुम्ही विषय बदलू नका. नाही, नाही, मंदार, विषय तुम्ही बदलायचा ऐका. मुद्दा नाही. या प्रकारचा रिपोर्ट ऐका ना, वेबसाईटवर ऐका या ना. स्वरूपाच्या हे जे वेबसाईट लीक आलेल्या करतात, आहेत. मंदार, मंदार, या प्रकारे आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता येणार नाही. हे जे सीबीआय लीक करतात, अहो, ऐका. आरो- नाही, मला बघा, हे मला बोलू सनातनच्या द्या, नसं वेबसाईटवर बोलू द्या. नाही, नाही, तुम्ही मंदार, बोला. तुमचा प्रकाश मुद्दा- अधिकाऱ्यांच्या दुसरा फोरेन्सिक वर रिपोर्ट- फुली मारलेले मंदार, तुम्हीच फोरेन्सिक प्रश्न रिपोर्ट- असं कसं काय ऐका, करणार? नाही, नाही, त्याच्यावर फोरेन्सिक objection रिपोर्ट घेतल्यावर बद्दल त्यांनी ते मागे मी त्यांना घेतलं. एकदा अडवलं नाही, याच्यावर दिसतं विवेकाचा आवाज कुठे मला बोलूच देत नाही. दरवेळेला अविनाश पाटील मध्ये बोलतायत. हा काय प्रकार आहे? या ठिकाणी मला सांगू दे मंदार, मला बोलू द्या. 2 मिनिटं मला सलग बोलू दिलं जात नाहीये. नाही, बोला ना. मला सांगा, हे जे रिपोर्ट आले एका पाठोपाठ एकदा पिस्तुलाचे रिपोर्ट लीक झाले. एकही पिस्तूल काय आमच्या कोणा साधकाकडे सापडलेलं नाहीये. 3 एक आहेत किंवा 2. पानसरे प्रकरणात तुम्हाला गंमत सांगतो, स्कूटर्सवर आला हा सिद्धांत कुठून आला हे मला कळत नाही. चार्जशीट माझ्याकडे आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक साक्षीदार स्कूटर्सवर पाहिलेला आला आणि आदल्या दिवशी सकाळी याला सुरुवात झाली बातमी की स्कूटरवरून हत्या केली. ही जी एक मोडस ऑपरेंडी आहे मंदार, ही सुद्धा आम्हाला मांडली पाहिजे. आज ज्या वेळेला 2 नकली आरोपी पुणे पोलिसांनी पकडले, खंडेलवाल आणि नागोरी, ते पण आलं पाहिजे. हा फक्त पानसरे दाभोळकरांचा प्रश्न नाही आहे. व्यवस्थेवर दबाव आल्यावर व्यवस्था चुकीच्या लोकांना बुक करते. हे जर का खंडेलवाल नागोरी बद्दल घडलं, हे जर का साध्वी बद्दल घडलं, हे कानी सनातन बद्दल घडणार, म्हणजे यावर सुद्धा जर चर्चा, एकतर चर्चा होऊच देऊ नये, चर्चा होणार असेल आणि जर का सनातनला बोलू देणार नसाल, म्हणजे तुमच्याबद्दल म्हणत नाही मी, हे यांचं म्हणणं दिसतंय की असे बोलतात प्रचाराची माध्यम गोबेल्स. कोणी केलं गोबेल्स? जर एका विषयावर चर्चा करायची असेल तर खुली चर्चा होऊ द्या. आता इथं काय होतं बघा, त्यांनी बेछूट आरोप केले. आम्ही सरकारला पत्र लिहिले आहेत, माझ्या एकाही पत्राचं उत्तर दिलं नाही. मी म्हटलं ठीक आहे, सनातन तुमचा आरोप आहे. दाभोळकरच्या मृत्यूनंतर पानसरेंचा मृत्यूपर्यंत किती काळ गेला? जवळपास 1.5 वर्ष त्याच्यामध्ये गेलं. या 1.5 वर्षात आम्ही त्यांना कित्येक पुरावे दिले. आर्थिक अँगल पहा, कारण आमच्यावर आरोप करतायत. त्यातलं एकही अँगल सरकारने पाहिला नाही. उद्या यातला एक अँगल निघाला. नाही, पण हे तुम्ही कोण सांगणार नाही, याचं कारण आमच्यावर हे यांनी तुम्ही आरोप कोण केले. सांगणार? तुमच्यावर आरोप केले म्हणून तुम्ही त्यांना आरोप आमच्यावर करणार आणि यांनी- सरकारला डायरेक्ट करणार. पहिल्यांदा उद्या एक उद्या गोष्ट- आरोपीच सरकारला मला डायरेक्ट करायला जाहीरपणे- लागले असं मला होऊ शकतं जाहीरपणे का? विचारायचं अविनाश पाटलांना, राहुल कोल्हापुरे ही व्यक्ती कोणी अतिरेकी नाही. त्याने तुमच्या विश्वास संस्थेवर अनिसवर केसेस घातल्या ज्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार होते. पहिल्या दिवशी तुम्ही त्याचं संशयित म्हणून नाव घेतलं. त्याची क्षमा मागणार का? सनातनची काय विचारसरणी आहे, त्याचे वकील काय बोलतात, मुद्दा सोडा. पहिल्यांदा सांगा, राहुल कोल्हापुरे एक व्यक्ती आहे. सोडा नाही, राहुल मुद्दा कसा कोल्हापुरेबद्दल सोडणार? राहुल कोल्हापुरेबद्दल एक क्षमा मागणार का? एक मिनिट, राहुल कोल्हापुरेचं नाव एक घेतलं मिनिट, नाही. एक मिनिट. राहुल कोल्हापुरे नाही, नाव घेतलं ना, आपले नाव घेतलं त्यांनी. आमचा. एक सेकंद, मग एक आम्ही काय नाव नाही सेकंद. घ्यायचं? नाही, आम्ही काय नाव नाही एक घ्यायचं? सेकंद. तुमचे साधक आहेत ते, तुमचे साधक आहेत आणि तुमच्या वेबसाईटवरती खुलेपणाने ही सगळ्या फुल्या मारल्या गेलेल्या होत्या. हे तर तुम्ही नाकारता का? हे तुम्ही हो. नाकारता का? हे नाकारता का तुम्ही या सांगा फुल्या ना? मारल्या होत्या. 40 वेबसाईटवरच्या फुल्या आम्ही सरकारला दिल्या आहेत. या- संभाजी ब्रिगेडवर फुल्या अहो, आहेत. आणि या- या फुल्या मारणं म्हणजे आम्ही त्याचं स्पष्टीकरण दिलं. परंतु ते स्पष्टीकरण नाही एकटा राहुल कोल्हापुरे का त्यामध्ये नाव घ्यायचं होतं, तर त्यावेळेला सनातनच्या कोणा वरिष्ठ साधकाचं नाव नाही घेतलं. ज्या साधकाने सातारा त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या केसेस घातल्या त्याचं नाव पहिल्यांदा घेतलं. यांची वृत्ती दिसून आली. राहुल कोल्हापुरे एक साधा दुकानदार आहे, 5 फूट उंचीचा गरीब घरातला मजूर घरातला आहे. त्याचं नाव का घेतलं? तुम्हाला तो खुनी का वाटला? त्याच्यावर तुम्ही केस घातली नव्हती. त्याने तुमच्यावर केस घातली होती, भ्रष्टाचार उघडकीला आणला होता आणि म्हणून तुम्ही त्याचं नाव घेतलं. पहिल्यांदा त्याची क्षमा मागा. सनातनच्या मंडळींचा सतत बोला. असा सगळी मंडळी पहा. एक मिनिट, हा जातीवाद राहिलेला पहा. आहे. एक मिनिट ऐकूया ना त्यांचं काय म्हणणं. सनातनच्या मंडळींची ही सतत पद्धती मोडस ऑपरेंटी राहिलेली आहे की गेल्या त्यांच्या कार्यकाळामध्ये सुरुवातीपासून त्यांच्याबद्दल कोणीही प्रश्न विचारला, कोणीही मुद्दा उपस्थित केला, जाहीरपणे बोलले किंवा लिहिलं तर माध्यमांमधल्या अनेक संपादकांवर, पत्रकारांवर, राजकीय सामाजिक नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर बदनामीचे खटले करायचे, अब्रू नुकसानीचा खटला करायचा, त्यांना धमकावणी द्यायची, खटले यांनीच करायचे, आम्ही नाही करायचे. साधकांच्या मार्फत त्यांना फोन करून धमकवायचं, त्यांच्या घरी माणसं पाठवायची आणि त्यांची प्रतिमा भंजन करायचं. अशा पद्धतीने सनातनच्या मंडळींनी आपला स्वतःचा दाभोळकरांची जो काही एकच धर्म तक्रार आहे होती. तो भाऊ, तुम्ही बिंबवायचा प्रयत्न उपमुख्यमंत्र्यांचे केला आहे. पुत्र एकतरी तक्रार त्यामुळे केली मला का? वाटतं की आम्ही अशा पद्धतीची डिफेमेशनच्या केसेस कुणावर केलेले नाही. आम्ही समाजामध्ये सकारात्मक विधायक हस्तक्षेप करण्याची सनदशीर मार्गाने, अहिंसक मार्गाने आमची पद्धती विकसित केली आणि ठेवलेली आहे. आणि आमच्या नेत्याचा खून झालेला असताना देखील तो संयम कायम ठेवून आम्ही ते गेली 3 वर्ष चालवले आहे. त्यामुळे याच्यातनं जगाला समजतं की कोण विवेकी वर्तन करताय आणि कोण कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने, अहिंसक मार्गाने काम करताय आणि कोण हिंसेचा पुरस्कार करून काम करतोय. दोनच वाक्यात एकच मुद्दा सांगतो, मात्र वेळ घेत नाही, तुम्ही मला वेळ दिलेला आहे. एकच मुद्दा सांगतो, हे म्हणाले खटल्यांचं, यांची संघटना बुवा भावांविरुद्ध जेव्हा लढते
आणि तसं लढलं पाहिजे, तेव्हा यांनी सुद्धा खटले घातले, त्यांच्या कार्यासाठी घातले. आमची धार्मिक संघटना आहे, आमच्याकडे लोक साधनेसाठी येतात. आमची बदनामी केल्यावर आम्ही बदनामीचे खटले घालणार, कारण आमचं कार्य आहे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. कुणी आमची बदनामी केली तर आम्ही खटला घालणार. म्हणजे खटला घालणं आमचा नैतिक अधिकार आहे, बदनामीचा आमचा अधिकार आहे. तो खटले घालू नयेत का? बदनामीच्या पुढे सगळं झालेलं आहे ना आतापर्यंत. जी ज्या पद्धतीने चर्चा झाली आतापर्यंत, ज्या पद्धतीने पुरावे समोर येत आहेत किंवा जे आरोप होत आहेत ते सुद्धा तेवढेच गंभीर आहेत ना. यांच्याखेरीज कोणी अहो, तुमच्या लोकांनी थेट धमक्या दिलेल्या आहेत, तशी भाषा वापरलेली आहे, तुमच्या वृत्तपत्रामध्ये त्या पद्धतीची लिखाणं आलेली आहे. दाभोळकरांची एक सुद्धा, मला एक सांगा, जो मनुष्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री क्लोज होता, त्याचं बिल येत होतं, त्याच्या घरी जाऊन कोणी धमकी दिली आणि त्यांनी साधी एनसी नोंदवली नाही, एवढे ते विवेकी होते. हे जे तुम्ही मला म्हणताय हे मला अजिबात पटत नाही. हा खोटा प्रचार चाललेला आहे. तुमच्या वृत्तपत्रामध्ये पचू शकत नाही. पुनळेकर, तुमच्या वृत्तपत्रामध्ये अशा प्रकारच्या धमक्या दिल्याच नव्हत्या का? भाषा वेगळ्या पद्धतीने केली गेलीच नव्हती का? या देशाचा कारभार चालवणाऱ्या राज्यकर्त्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना, माणसांना टार्गेट करा, संपवा, ते राक्षस आहेत, अशा प्रकारची भाषा यांच्या पत्रकांमध्ये करूया. यांनी म्हटलं शनी शिंगणापूरला चोऱ्या करूया. ते जर का तुम्ही शब्दार्थाने घेत नाही तर आमची विधान काय, दुर्जनांचा नाश केला पाहिजे हे विधान, त्यांना गोळ्या घातल्या पाहिजे असं कसं होतं? सनदशीर मार्गाने करूया. आज छगन भुजबळांचा राजकीय नेता म्हणून नाश झालेला आहे ना, नेता म्हणून नाश आहे. छापून आला, या संशोधन करून निष्कर्ष काढायचा विषय आहे. शनी शिंगणापूरला चोऱ्या होत नाही असा समज असणं ही अंधश्रद्धा या भूमिकेतनं त्यांनी म्हटलेलं असेल. तिथे जाऊन तिथे दरवाजे वगैरे सगळे जे उघडे आहेत त्याच्या आतमध्ये जाऊन बघा, तिकडे दरवाजे पण बंद आहेत. त्यामुळे हा मुद्दा नाहीच आहे शनी शिंगणापूरचा. तुम्ही म्हणत नाही, मूळ मुद्दा असा नाही, विधान आहे, तुमची विधानं गंभीर आहेत. माणसांना मारायला सांगतात तुम्ही लोक. न्याययंत्रणेने ठरवायचं, न्याययंत्रणेने काय त्याच्यामध्ये थेट सांगितलं गेलेलं आहे. अशा प्रकारे ही माणसं, पोलिसांच्या बद्दलचा तुमचा जो लेख आहे तो लेख आहे तिथे रेकॉर्डमध्ये. आता माझ्याकडे तो लेख नाहीये, तो लेख तुम्हाला दाखवीन, याच्या अगोदरच्या कार्यक्रमामध्ये दाखवलेला आहे. त्यामुळे तुमची जी काही भाषा आहे ती भाषा हिंसेला चिथावणी देणारी आहे. सभांच्या परवानगी दिल्या आहेत, त्या प्रत्येक सभेच्या परवानगीमध्ये 2 वाक्य असतात. मी तुम्हाला हजर करेन, तुम्ही दाखवा. पहिलं वाक्य आहे की प्रक्षोभक भाषण देऊ नका. दुसरं वाक्य असं असतं की तुमच्या भाषणांमुळे अनिष्ट कार्यकर्ते समोरासमोर मारामारी झाली तर तुम्हाला जबाबदार धरलं जाईल. पण यांनी आम्हाला सेन्सॉर करायचा हा प्रकार गेले कित्येक वर्ष चालू आहे. हे वाक्य कसं येऊ शकतं माझ्या सभेमध्ये? प्रक्षोभक करू नका इथपर्यंत ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊन तुमच्या भाषणामुळे अनिष्ट कार्यकर्ते प्रक्षुब्ध होऊन काही दंगा झाल्यास त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील. गेल्या 20 वर्षांमध्ये अंधश्रद्धा अनेक कार्यक्रमांमध्ये या लोकांनी अशा स्वरूपाचा विरोध केलेला आहे. हा लढा तुमचा चालू ठेवा. एक मिनिट, हा लढा तुमचा चालू ठेवा. तुमचा हा लढा जो आहे ना तो चालू ठेवा. त्या लढ्यामध्ये विवेकाच्या बाजूने आम्ही राहू. जो विवेकाचा आहे तुमचा श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा जो विषय, अंधश्रद्धेला विरोध असणार आहे, तो लढा तुमचा चालू ठेवा. मुद्दा तो नाहीये. इथे ज्या 3 लोकांच्या हत्या झाल्या त्या 3 हत्यांमध्ये असलेलं साम्य आणि त्या हत्यांमध्ये असलेले आरोपी, या आरोपीच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. यांच्या किती वेदना असू देत, मनाई हुकूम मोडून हे दरवेळेला 20 तारखेला निदर्शन करतात. मुंबई शिवजयंतीची मिरवणूक निघत नाही, हा मुद्दा आम्ही मांडायचा नाही का? म्हणजे हे काय कायद्याच्या वर गेले का? 2 वेळा याच पद्धतीने पुन्हा बुद्धिभेद करतायत. शासकीय नोंदी विचारा. वैचारिक मुद्दा मांडतो. जातपात निर्मूलन बिल आणलंय. मला विचारायचंय, आम्ही आहोत सनातन संस्था, आमच्याकडे एक सूचना घालता का की जातीच्या आधारे मत मागणा गुन्हा बनवा ना, पण तुम्ही ते बिल नेऊन देताय. तुम्ही वरिष्ठ, तुमच्यावर टीका करायची नाही का? चर्चेचा भागच नाही, त्याच्यात वेळ घालवायला नको. उद्या त्यातही काही हरकत नाही. जातीच्या आधारावरती मतं मागत असतील तर त्यांच्यावर गुन्हे घाला, तोही काही हरकत नाही. तुम्ही मूळ मुद्दा असा आहे की आपण उगीच म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे ह्या पद्धतीने नको जायला आपल्याला. मूळ मुद्दा असा आहे की ज्याच्यावरती आरोप आहे त्या आरोपाच्या अनुषंगाने जी आत्ताची एकूण तपासणी होते त्या तपासणीच्या बाबतीमध्ये व्हीपी पाटील, तुम्हाला प्रश्न आहे की हा जो तपासाची सगळी प्रक्रिया आहे, या तपासाच्या प्रक्रियेलाच कुठेतरी गोंधळात टाकण्याचा हा सगळा डाव आहे असं तुम्हाला वाटतं? एक आहे की तपास सीबीआयकडे जाणं, आता जी आपण मतं विचार तर 100% सीबीआयकडे गेलं पाहिजे. मी आपल्याला एक साधं उदाहरण देतो. 69 साली जेव्हा मी पी.के. चौगुले खांडेकरांकडे ज्युनियर म्हणून काम करत होतो तेव्हा एक सेक्शन होतं. एका इन्स्पेक्टरनी FIR फाडून नवे आरोपीचे साक्षीदार केले आणि ते तपास दुसऱ्याकडे गेल्यावर सगळं बाहेर आलं आणि जे खोटे आरोपी होते त्यांच्यावर शिक्षा झाल्या. त्यांना पी.के. चौगुले आणि DS खांडेकर यांचाच मी ज्युनियर होतो आणि मी त्याच्यात म्हणजे त्यांच्यात मी अपियर झालेलो. त्यामुळे तात्पर्य काय की तपास यंत्रणा बदलली की पहिल्या यंत्रणेतले काही दोष असतील, काही खोटं करायचा प्रयत्न केला असेल तर ते बाहेर पडतं.
सीबीआयकडे जाणं ही इंडिपेंडंट एजन्सी आहे. मी वारंवार ओरडतो की अशा महत्त्वाच्या सगळ्या केसेस राज्य सरकारने, आम्ही प्रत्येक वेळा कोर्टात जातो आणि तुम्ही गेल्या जर्मन बेकरी, मी आधीपासून म्हणत होतो सीबीआय गेली ना, आणि नंतर आपलं हे छोटा राजन ज्याच्यात आरोपी आहे बरोबर. ती केस मी पहिल्या डे 1ला म्हणलं होतं की सीबीआयला गेलं पाहिजे. वार्ताहरांवर हल्ला झाला वार्ता, हा तो जेडे मर्डर केसमध्ये माझी प्रेयरच होती सीबीआय, पण तो गेला ना सीबीआयला. त्यामुळे सीबीआय ही अशा महत्वाच्या केसेसमध्ये तपास सीबीआय कडेच गेले नाही, पाहिजे. पण इथे पुनाळेकर पुनाळेकर इथे विरोध नाहीये, इथे विरोध नाहीये. सीबीआयकडे पानसरे तपास जात होता तेव्हा पानसरे फॅमिलीने सांगावं किंवा यांनी यांना माहिती सांगावं. केतन तिरुरकरच्या पिटिशनला त्यांनी विरोध केला की इथं त्यांनी सनातनचा साधक पकडला, अद्याप सीबीआय यांना काही मिळालं नाही दाभोळकर प्रकरणात म्हणून विरोध, हे त्यांचं ऍफिडेव्हिट आहे तिथं. त्यामुळे मंदार सीबीआयने आमचा साधक पकडल्यावर हा जो प्रकार आहे ना, हे पॉलिटिसायझेशन कोणी केलं त्यावेळेला आम्ही कुठे पिक्चर मध्ये नव्हतो. म्हणजे समीरला पकडलं पण सनातनचा कोणी साधक सीबीआयने नाही पकडला म्हणून पानसरेचा तपास द्यायचा नाही मागणी कोणी केली. जरा मीडियावर ठिकठिकाणी त्या तपास यंत्रणा वेगळ्या आहेत, म्हणजे नशिबाने वेगळ्या आहेत. आणि त्या तपास यंत्रणांमध्ये जे आलेले आतापर्यंतचे जे काही पुरावे म्हणून ते सांगतायत समोर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा त्या साम्यस्थळ असलेले सगळे पुरावे. आजच्या घडीला शून्य आहे. नाही, तो येणाऱ्या काळात कळेल आपल्याला किती शून्य आहे किंवा नाही, त्याच्यामध्ये काही शंका नाही. पण तुमचं म्हणणं आहे की शून्य आहे, याच्यामध्ये येणाऱ्या काळात कळेल की, कारण तपास यंत्रणा काही खुळ्या नाहीये. तपास यंत्रणांना सुद्धा त्यांची इब्रत वाचवायची आहे. येणाऱ्या काळामध्ये तपास यंत्रणांना त्यांची इब्रत वाचवायची आहे. ती कितपत वाचवू शकतील तेही आपण बघूया. पण पुन्हा असीम सगळ्यात महत्वाचा या सगळ्यातला मुद्दा जो आहे की कुठे ना कुठे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसतंय की सीबीआय असो किंवा स्थानिक या सगळ्या तपास यंत्रणा असो, जसं तुम्ही म्हटलात की सीबीआय कडे काही यंत्रणा आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे कदाचित तपासाची गती वाढवण्याची काही क्षमता जास्ती असू शकते. स्थानिक यंत्रणांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने तपास केला त्यातही काही पुरावे त्यांच्या दृष्टीने जे समोर आलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये हा सगळा तपास कुठल्या दिशेने जाईल असं वाटतंय, कारण न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास होणं ही तितकंच गरजेचं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण इतकं गंभीर प्रकरण आहे. मगाशी माझे मित्र अविनाश पाटील यांनी जो मुद्दा मांडला तो अत्यंत महत्त्वाचा आहे की अशा बहुचर्चित प्रकरणांमध्ये माध्यमांनी जी भूमिका बजावलेली आहे ती खूपच महत्त्वाची आहे की सतत माध्यमांचा एक दबाव सकारात्मक दिशेने त्या तपासाला घेऊन जाण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. त्यामुळे माध्यमांचा इंटरफेरन्स असं त्याला म्हणता येणार नाही, पण माध्यमांची एक सकारात्मक उत्तरदायित्वाची भूमिका त्यांनी निभावलेली आहे, अशा दृष्टीने याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि पोलीस यंत्रणा किंवा तपास यंत्रणेवर पण माध्यमांनीच वचक निर्माण केलेला आहे. उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप तर खूप उशिरा झाला आणि त्याच्यामुळे आता उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली किंवा देखरेखीखाली ही जी यंत्रणा कार्यरत आहे त्यांना काही कानटोचण्या पण उच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत. तर मला वाटतं की तपासाची दिशा सातत्याने योग्य ठेवण्यामध्ये आता उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप हा खूप महत्त्वाचा राहणार आहे. आणि लोकांच्या मोडस ऑपरेंडी ज्या आहेत त्या आता पुढे यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे कोणी काही पण म्हणत असलं तरी पण सनातन संस्थेची ही आधीपासूनची भूमिका राहिलेली आहे की जसं आता मी तुम्हाला उदाहरण म्हणून देतो, गोव्याच्या उच्च न्यायालयामध्ये मी एक केस चालवत होतो. म्हणजे काही कोणी छापलं की विनाकारण तिकडे आम्हाला माहीत झालं असं म्हणायचं, तिकडच्या कोर्टामध्ये केस दाखल करायची, कारण इकडच्या लोकांना तिकडे हेलपाटे घालायला लागले पाहिजे. आता ही साधी गोष्ट समजण्यात सारखी आहे. म्हणजे अनेक केसेस त्यांनी अशा प्रकारच्या केलेल्या आहे. केस करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, न्याय मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण तो आपण ज्या बुद्धीने मागतो, ज्या प्रकारचा दृष्टिकोन त्याच्या मागे ठेवून मागतो, त्याच्यामधून आपली भूमिका आणि प्रवृत्ती दिसत असते. ती प्रवृत्ती त्यांची अत्यंत चुकीची आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यानंतर संजीव पुनाळकर आमचे मित्र आहेत, न्यायालयाची चूक आहे आमच्या चांगल्या. त्यांनी कोर्टामध्ये, संजीव पुनाळकर यांनी कोर्टामध्ये केस चालवावी. त्यांनी सनातन संस्थेने आपले प्रवक्ते आहेत त्यांना बोलू द्यावा बाहेर. पण संजीव पुनाळेकर बरेचदा आपल्या वकिलीच्या कक्षा ओलांडत आहेत, ते अत्यंत गंभीर आहे. त्यांनी समजून घेतलं पाहिजे वेळीच, नाहीतर मग त्याचा अत्यंत चुकीचा परिणाम त्यांच्या सगळ्याच कार्यकर्तृत्वावर होणार आहे. हे पण मी तुम्हाला आता सांगतो. या तपासातून हे पुढे येणार आहे आणि कदाचित त्यांच्यापर्यंत पण असे धागेदोरे गेले तर त्यांना पुढे सावरलं जाणार नाही, याच्याबद्दलची त्यांनी अत्यंत स्पष्टता आपल्या मनामध्ये आता बिंबवली पाहिजे असं मला वाटतं. याविषयी माध्यमांनी आमची बाजू मांडायसाठी आम्ही मांडू. या प्रकारचे बेछूट आरोप कोणी केले आहेत आणि कालच्या वृत्तपत्रात पण काही इंग्रजीत आलेलं आहे त्याबद्दल आमची बाजू अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी मांडलेली सुद्धा नाही. त्यामुळे या प्रकारच्या दबावाला वकील म्हणून किंवा सनातनचा प्रवक्ता म्हणून मी कधी बळी पडणार नाही. जे आम्हाला मांडायचं ते आम्ही मांडत राहू. दुसरी ठीक आहे. थोडक्यात अविनाश पाटील तुमचं काय म्हणणं? नाही, मला वाटतं की हा जो मुद्दा आहे ह्याला धरूनच मला असं आवाहन करायचं राज्य सरकारला आणि यंत्रणेला देखील की कोर्टाने ज्या पद्धतीने आज प्रतिक्रिया दिलेली आहे आणि काही स्वरूपाचं थोडं ताशेरे ओढलेले आहेत ते बघता ह्या दाभोळकर पानसरे खुनाच्या तपासामध्ये संबंधित जे लोक आहेत ते या पद्धतीने बेजबाबदार वर्तन करणार नाही आणि
या तपासाच्या मध्ये चुकीचा प्रभाव टाकणार नाही, याच्यासाठी राज्य सरकारकडनं पण संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली गेली पाहिजे. यापूर्वी त्यांनी जे काही वर्तन केलेलं आहे, जाहीर धमकावण्याचं असेल, लेखी किंवा तोंडी स्वरूपातलं, किंवा बाहेर या पद्धतीने दबाव आणण्याची मानसिकता जी केली आहे, त्याबद्दल करायला पाहिजे. नाहीतर हे पुढच्या काळात असं जर चालू राहिलं तर मला अशी एक भीती आहे की समाजाच्या बदलामध्ये काम करू इच्छिणाऱ्या व्यक्ती आणि संस्था पुढच्या काळात या स्वरूपाच्या धाक दपडशा धर्माच्या नावाने ठीक आहे. असेल त्याला बळी पडतील आणि लोकशाही धोक्यात येईल. ठीक आहे, तुम्ही या सगळ्या मुद्द्यावरती सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की येणाऱ्या काळामध्ये या तिन्ही ज्या प्रकरणांमधली जर का सीबीआयनी तपासणी केली आणि सीबीआयच्या तपासामध्ये लवकरात लवकर त्याला गती मिळेल, त्या सगळ्या एका विशिष्ट दिशेने तो सगळा तपास जाईल. त्या तपासावरती दोन्ही पक्षांनी ज्या पद्धतीने आक्षेप आतापर्यंत घेतलेले त्या आक्षेपांचा सुद्धा विचार होईल आणि लवकरात लवकर जे सत्य आहे ते समोर येईल. त्या सत्याच्या बाजूनी माध्यम म्हणून आम्ही उभे आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणामध्ये सीबीआयकडे या तिन्ही प्रकरणांचा तपास खरं तर जायला पाहिजे. तो जेव्हा जाईल त्याच वेळेला या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी एक सुसूत्रता येईल तपासामध्ये आणि तो तपास योग्य दिशेने पुढे जाईल. धन्यवाद, नमस्कार.